तर युद्धाचं सावट खरं तर सगळ्याच क्षेत्रांवर दिसून येते आणि भाजी मार्केटवर सुद्धा आता युद्धाचं सावट दिसू लागलेलं आहे। नवी मुंबई एपीएमसी मध्ये भाजीपाला तसाच पडू नये, हॉटेल सध्या बंद पडत चालली आहेत, त्यामुळे भाजी मार्केटला याचा अर्थातच मोठा फटका बसतोय। भाजीपाल्याचे दर आता 30% घटलेले आहेत। आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका हा गॅस पुरवठ्यावर झालाय आणि याचा थेट परिणाम हा विविध व्यवसायांवर झालेला पाहायला मिळतोय। गॅस पुरवठा बंद आहे, त्यामुळे एमएमआर रिजनमधल्या अनेक हॉटेल्स सध्या बंद आहेत आणि याचा थेट परिणाम हा एपीएमसीतल्या भाजी मार्केटवर झालेला आहे। एपीएमसी भाजी मार्केटमध्ये भाजीपाल्याला उठावच नाहीये, मालाला मागणी नाहीये, त्यामुळे भाजीपाला मोठ्या प्रमाणावर मार्केटमध्ये तसा शिल्लक राहिला आहे। जगभरात सुरू असलेला युद्धाचा परिणाम आपल्या प्रत्येक जीवनावरती पडलेला दिसून येतो। आपण आहोत नवी मुंबईतील एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये, जिथे आपण बघताय की भाजी मार्केट सकाळचे 9 वाजलेले आहेत तरी खचाखच भरलेला आहे। कारण आहे ते म्हणजे हॉटेल व्यवसाय हा तात्पुरता का होईना बंद पडलेला आहे। सिलेंडर उपलब्ध नसल्यामुळे हॉटेल्स, कॅन्टीन्स तसेच खानावळी यांचा जो पुरवठा घेऊन जायचे, भाजीपाला मोठ्या प्रमाणात इकडे घेऊन जायचे, तो पूर्णपणे बंद पडल्यामुळे ह्या ज्या भाजीपाला आहे इथे पडून आपल्याला राहिलेला आहे। त्याचप्रमाणे मुंबईतील मोठमोठ्या हॉटेल्सना देखील या मार्केटमधून 50% भाजीपाला पुरवला जातो, परंतु त्याच्यावर देखील इफेक्ट झालेला आपल्याला दिसून येत आहे। आपण बघताय की कशा प्रकारे भाजीपाला मोठ्या प्रमाणात पडलेला आहे आणि याचाच परिणाम म्हणून काय, भाजी ही जे भाव आहेत ते घसरलेले आहेत। भर उन्हाचा झळ लागत असताना भाजीपालाचे भाव हे चढे असतात, परंतु या युद्ध सदृश परिस्थितीमुळे त्याचा परिणाम थेट सामान्यांच्या जीवनावर झालेला दिसून येत आहे। एकंदरीतच हा भाजीपाला पडल्यामुळे शेतकऱ्यांना कमी भाव मिळणार आहे। युद्धाच्या परिस्थितीचा गंभीर परिणाम या भाजी व्यवसायावर झालाय। भाजीच नाही तर सगळ्या उद्योगावर झालेला आणि तो सामान्य माणसाच्या जीवनावर देखील झालेला आहे। आज भाजीपाल्याचं जर म्हणाल तर 1.5-2 कोटी मुंबईची लोकसंख्या असणारी निम्मी लोक हॉटेलच्या जेवणावर, नाश्त्यावर अवलंबून असतात। आज त्यांना हॉटेल व्यावसायिकांना सिलेंडर मिळत नाहीत, त्यामुळं बरेचशा हॉटेल व्यावसायिकांनी हॉटेल बंद करण्याचा निर्णय आहे। त्याचप्रमाणे खानावळे असतील, कॅन्टीन असतील, लग्नाचे हॉल असतील, यांना सुद्धा त्या इंधन म्हणजे जो अन्न शिजवण्यासाठी जो लागणारा जो सिलेंडर आहे तो मिळत नसल्यामुळं त्यांनी ही खरेदी या ठिकाणी थांबवलेली आहे। त्यामुळं आवक कमी देखील असून सुद्धा या ठिकाणी मार्केटमध्ये भाजीपाल्याला उठाव नाही आहे। कारण का हा भाजीपाला, फळं असेल, कांदा बटाटा असेल, हा फुटपाथवर विकला जातो। फेरीवालेचा बंदी केल्यामुळं तो आमच्यावर परिणाम झालाच, त्याचप्रमाणे ह्या युद्धजन्य परिस्थितीमुळे परिणाम झाला आणि त्याचा बाजारभावावर 25 ते 30% हा परिणाम झालेला आहे। स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई।